दुसऱ्या बाजूला जोगेश्वरी बॉईज या 3 प्लेयर दरम्यान रेस त्या ठिकाणी होताना पाहायला मिळते. या ती रेस कोणता संघ जिंकतोय आणि मेगा फायनलचं तिकीट त्यांना मिळत आहे. या ठिकाणी एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या. या ठिकाणी रेस चालू होते मेगा फायनलच्या तिकीटसाठी. सुरुवात केली आहे बैलगाडा शर्यत आपण जशी पाहतो तशी क्रिकेटमध्ये आता रेस पाहायला मिळते. सुरुवात झाली आहे. धाव घेतली जाते. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न देखील केला गेला वेगाने. तिसरी धाव घेतली जाते. तिसरीचा प्रयत्न केला जातोय. 3 धाव घेतली जाते. चौथीचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. पाहूया चौथी धाव कोण घेत आहे आणि चौथी धाव कुणाच्या बाजूने आली आहे. ऋषभ मोरे याच्याकडून सुमित 11 कडून चौथी धाव आली आहे आणि सुमित 11चा संघ क्वालिफाय झालाय. मेगा फायनलचं तिकीट त्यांना मिळालंय. त्या रेस मध्ये अगदी चांगला खेळ पाहायला मिळाला. पुन्हा अगदी आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवरती रिप्ले स्वरूपात देखील पाहू शकता. या रेसचं चित्र आपण पाहणार आहोत. एक धाव पूर्ण केल्यानंतर दुसरीचा प्रयत्न केला गेला. तर नंतर तिसरी धावचा प्रयत्न केल्यानंतर अगदी आपण पाहिलं तर एक चांगला मुवमेंट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रयत्न चांगले होते. प्रयत्नांची पराकाष्ठा चांगली पाहायला मिळाली होती. जसा ऋषभ मोरे जितक्या वेगाने धावत होता तितका वेग त्याचा प्रचंड सुरुवातीपासूनच पाहायला मिळत होता आणि त्याचं मुख्य कारण त्यांच्या टीमला मेगा फायनलचं पहिलं तिकीट मिळालेली सुमित 11ची टीम त्या ठिकाणी ठरली आहे. आता सेमी